आपण आपल्या शुभ हस्ते डीजे भावेश यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे। तर एकदा जोरदार टाळ्या डीजे भावेश यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। खूप सुंदर सुरांची बेजोने आपल्याला नक्कीच आज संपूर्ण दिवसभर ऐकायला मिळाली। तर यावेळेस डीजे भावेश यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय एसके साऊंड अँड इव्हेंटचे प्रतिनिधी। त्यानंतर गल्लीतल्या खेळाडूला अगदी दिल्ली आणि परदेशापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। केडी ब्रदर्स पीटीसी लाईव्हच्या टीमला यांना विनंती असेल की आपण देखील समोर यायचं, आपला देखील इथे सन्मान मात्र केला जाईल। केतन दळवी खऱ्या अर्थानं यांचा देखील इथे या सन्मान केला जातोय। आणि याच दरम्यान मी सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेबांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे। सन्माननीय श्री राजेजी टेंबे साहेब आणि सन्माननीय श्री विजय शेठ खानावकर साहेब कार्यसम्राट नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्की स्थानापन्न व्हायचंय। त्यानंतर आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये खूप सुंदर गुणलेखनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून राहिली आहे हमजा खान यांचा देखील इथे सन्मान मात्र केला जातोय। खूप सुंदर आपण पाहिलं तर गुणलेखनाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली। हमजा यांचा इथे यथोचित सन्मान मात्र केला जातोय। त्यानंतर मित्रांनो असं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून कळंबोलीकरांना समालोचन म्हणजे काय हे माहीत पडल्याने त्यांच्या देखरेखीखाली भरपूर सारे समालोचक मात्र ज्यांनी घडवले असे प्रवीण अर्जुने सर यांचा इथे आपण पाहिलं तर यथोचित सन्मान केला जाईल। प्रसादजी तावरे साहेब यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण अर्जुने सर यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे। इथं जोरदार काय झालं पाहिजे प्रवीण सर। मागील 4 स्पर्धा हा आवाज कुठेतरी आपल्याला ऐकायला मिळाला नव्हता, परंतु आज आयोजकांचा आपण विशेष कौतुक करूया की ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला। मी आयोजकांना विनंती करतो की अर्थातच माझे साथी समालोचक मित्र विकी नांगरे पाटील यांचाही यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करावा। मी सन्माननीय रामदास महानवर अर्थातच रामा साहेबांना विनंती करेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचंय। तर विकी नांगरे पाटील यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय। पहिल्या 4 स्पर्धा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला नव्हता, परंतु प्रेक्षकांच्या विनंतीस्तव आणि आमच्या आयोजकांच्या वतीनं हा आवाज मात्र आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळाला। आणि यानंतर आपण काही वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतो। वैयक्तिक पारितोषिकांची आपण या ठिकाणी जरूर अनाउन्समेंट करतो। तत्पूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हायचंय। यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय रामदास महानवर यांचाही आपण एक विशेष सन्मान या संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं करणार आहोत। तर मी आयोजकांना विनंती करेल की आपण रामदास महानवर अर्थातच रामा यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करावा। मान्यवरांची शुभ उपस्थिती आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळाली आणि त्यांचा हा यथोचित स्वागत आणि सन्मानाचा सोहळा विक्रमजी पवार आणि प्रसादजी टावरे प्रमुख आयोजक यांच्या माध्यमातून हा शुभ सन्मान आपल्याला तर सेमीफायनल नंबर 2च्या मॅन ऑफ द मॅच कडे वळण्यापूर्वी मी या ठिकाणी कॅश प्राइजचे अनाउन्समेंट करतोय, कारण सुपर 11चे जुने खेळाडू
आणि त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलंय. जो सामना फिनिश केला होता भावड्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत असताना तो सामना फिनिश केला होता. आणि सेमीफायनल 2चा मॅन ऑफ द मॅच अमर ठरतोय मॅन ऑफ द मॅच सेमीफायनल नंबर 2. तर अमरलाही विनंती आहे की आपणही यायचं आहे. भावड्या यांच्यासाठी तब्बल कॅश प्राईज 500 रुपये. आणि सेमीफायनल नंबर 2 एक महत्वाची जी लढत होती. गजानन बोडरेंनी जरी फिनिशिंग टच दिला असला तरी देखील मॅन ऑफ द मॅच अमर चोपडे नाबाद 26 धावांची खेळी साकारत असताना विजयाचा पाया ज्या खेळाडूने रचला जो ठरला या स्पर्धेतील सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांच्या शुभास्ते मात्र सेमीफायनल नंबर 2चा मॅन ऑफ द मॅच अमरला या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यानंतर आणखीन एक कॅश प्राईज आहे त्याच समर्थकाकडून. अर्थातच सुपर 11चे जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्याच समर्थकांकडून तब्बल ही कॅश प्राईज 1000 रुपये होते. ॲक्च्युली हा फॉरेन करन्सी आहे. त्यांच्याकडे कॅश उपलब्ध नसल्याने त्यांनी सांगितलं की ही फॉरेन करन्सीची अमाऊंट जी आहे ही 1000 रुपये होते. तर या ठिकाणी संपूर्ण सुपर 11 ज्यांनी फायनल मॅच जिंकला त्याकरता रोशनजी आणि संपूर्ण सुपर 11साठी या ठिकाणी कॅश प्राईज 1000 रुपयांचा पारितोषिक आहे. तर संघाचे जे काही खेळाडू असतील रोशनजी खास करून त्यांनी रोशनजींचं नाव सांगितलं की रोशनजींच्या हातामध्ये हे प्राईज या ठिकाणी द्यायचं आणि रामा महानवर अर्थातच 1000 रुपयाचं. ही फॉरेन करन्सी तुम्हाला कॅशमध्ये ते डिजिटली कन्वर्ट करून देतील. आणि त्यानंतर फायनलचा मॅन ऑफ द मॅच. फायनलचा मॅन ऑफ द मॅच एनी गेसेस. कारण खूप काही उलटफेर घडला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर एका गोलंदाजानं कंट्रोल करणं गरजेचं होतं आणि ती डॅमेज कंट्रोल ही केली हरिदासनं. जो हरिदास ठरला या मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय राजेशजी टेंबे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते एकदा जोरदार टाळ्या. मित्रांनो प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच मी व्हावं आणि या खेळाडूनं मात्र ती कामगिरी केली आहे. हरिदास ठरला आहे फायनलचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय संतोषजी पोपेटा आणि त्याचबरोबर योगेशजी पोपेटा साहेबांना विनंती असेल आणि त्याचबरोबर जयंत पोपेटा साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या तीनही मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्या खेळाडूच्या नावावरती आहेत तब्बल 3 कॅचेस आणि जो ठरला या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हरिदास पुन्हा एकदा ठरतायत या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अमरही याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंही 3 झेल टिपले परंतु युवा खेळाडूंची निवड या ठिकाणी केली गेली आहे आणि हरिदास मात्र ठरला आहे या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. निर्णायक क्षणाला घेतले गेलेले झेल संघाला फायनल पर्यंत घेऊन गेले. आदरणीय जयंत पोपेटा साहेब त्याचबरोबर सन्माननीय योगेशजी पोपेटा साहेब आणि संतोषजी पोपेटा साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र या खेळाडूला सन्मानित केलं जात आहे. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची निवड या ठिकाणी केली जाते. तत्पूर्वी हे पारितोषिक वितरित करण्यासाठी सन्माननीय अनिलजी पोपेटा साहेब अंकुशजी पोपेटा साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय हर्षवर्धनजी पोपेटा साहेबांना या मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या गोलंदाजाला सन्मानित करायचं. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तब्बल 4 विकेटसह ज्याचा संघ राहिला दुसऱ्या क्रमांकावरती परंतु गोलंदाजीचं पारितोषिक पटकावत असताना सचिन कारवार ठरतो या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. 4 विकेट्स सचिन कारवार आर्यन संघाचे. सन्माननीय अनिलजी पोपेटा साहेब सन्माननीय हर्षवर्धनजी पोपेटा साहेब त्याचबरोबर सन्माननीय अंकुशजी पोपेटा साहेब या तीनही मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक मात्र जात आहे सचिन कारवार या खेळाडूला. संघ दुसऱ्या क्रमांकावरती जरी राहिला
आणि यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, खरं तर सर्वोत्कृष्ट बॅट्समन अर्थातच सर्वोत्कृष्ट फलंदाज, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित डॉक्टर विनोदजी पवार सर, त्याचबरोबर सन्माननीय विक्रमजी पवार, आणि विनंती असेल रामा महानवर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. जवळपास सेमीफायनल 2 पर्यंत हा खेळाडू पहिल्या क्रमांकावरती होता, आणि त्याचबरोबर मी सतीशजी थोरात साहेबांनाही विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, ज्याच्या बॅटमधून आल्या तब्बल 83 धावा, जो ठरला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा सुरेश मोहिते ठरतोय या सामन्यातील सर्वोत्कृष्ट फलंदाज. एका धावेनं अर्धशतक या खेळाडूचं हुकलं. त्यानंतर सेमीफायनल 2 मध्ये या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं, परंतु खेळ कमालीचा राहिला सुरेश मोहिते यांचा. तब्बल 1 मॅन ऑफ द मॅच आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट फलंदाज, तब्बल 83 धावा ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर अमरनं शेवटच्या 2 मॅचमध्ये या खेळाडूला ओव्हरटेक केलं, आणि त्यानंतर तो 100+ धावा या स्पर्धेमध्ये करणारा पहिला खेळाडू ठरला. तर सुरेश मोहिते ठरले आहेत या सामन्यातील सर्वोत्कृष्ट. यानंतर 4th क्रमांकाचं पारितोषिक, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी निश्चितच संतोषजी पोपेटा साहेब, त्याचबरोबर जयंतजी पोपेटा साहेब, आणि त्याचबरोबर योगेशजी पोपेटा साहेब आणि विघ्नायकजी पोपेटा साहेब, या 4ही मान्यवरांना मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील 4th क्रमांकाचा मानकरी ठरला तो अर्थातच SK करिश्मा 11 हा संघ या स्पर्धेमध्ये 4th क्रमांकाचा मानकरी ठरलाय. SK करिश्मा संघाचे खेळाडू, संघनायक जर आपण या ठिकाणी उपस्थित असाल, खरं तर आज संपूर्ण दिवसभर खूप चांगला खेळ राहिला. मोठमोठ्या संघांना नमवत असताना SK करिश्मा संघानं खूप चांगला खेळ या ठिकाणी केला. चला जियाउल हक जावलाबाईंना विनंती आहे. चला जावलाबाई, 4th क्रमांकाचा मानकरी ठरला SK करिश्मा 11 हा संघ. पहा, पारितोषिक जरी 4th क्रमांक असलं तरी स्पर्धा मोठी आहे मित्रांनो. मान्यवर या ठिकाणी पारितोषिक वितरित करण्यासाठी आतुर झालेले आहेत. खरं तर खेळ संपूर्ण दिवसभर चांगला राहिला, आणि 4th क्रमांकाचा मानकरी ठरला जियाउल हक यांचे सुपुत्र जावला ज्युनियर हे पारितोषिक स्वीकारत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा मानकरी, आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी मी सतीशजी थोरात साहेब, अनिलजी पोपेटा साहेब, हर्षवर्धनजी पोपेटा साहेब आणि अंकुशजी पोपेटा साहेब या मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी वितरित करायचं आहे. 3य क्रमांकाचा मानकरी ठरला अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ. तर आदित्य प्रिया संघाचा संघनायक आणि खेळाडू आपण यायचं आहे. या स्पर्धेतील 3य क्रमांकाचा हा संघ मानकरी ठरला. यस, या ठिकाणी आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचे संघनायक आलेले आहेत. विलासजी कदम हे पारितोषिक स्वीकारत असताना खरं तर खेळ खूप चांगला राहिला, परंतु काही चुका मैदानाच्या आतमध्ये झाला, आणि यावर्षी मात्र या स्पर्धेमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलं ते आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाला. यानंतर या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू या पारितोषिकाकडे आपण वळतो आहोत. अर्थातच मालिकावीर, आणि मालिकावीराचं पारितोषिक वितरित करण्यासाठी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय विजय शेठ खानावकर साहेब आणि त्याचबरोबर राजेशजी टेंबे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. पहा, या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू आजच्या संपूर्ण दिवसभरामधून ज्या खेळाडूच्या बॅटमधून आले तब्बल 13 षटकार. एक नाव यायला पाहिजे मित्रांनो, कोण असेल तो खेळाडू?
ज्या खेळाडूंना 100+ धावा या स्पर्धेमध्ये केल्या, यस अमर चोपडे लगातार दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी कमालीचा खेळ त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मागच्या वेळेला मॅन ऑफ द सिरीज हुकली, परंतु या वेळेला मात्र निर्विवाद वर्चस्व या खेळाडूनं या पारितोषिकावरती आपलं प्रस्थापित केलं. आदरणीय विजयजी खानावकर साहेब, अनिलजी पोपेडा साहेब, त्याचबरोबर जर पाहिलं तर संतोषजी पोपेडा, अंकुशजी पोपेडा, रामा महानवर आणि त्याचबरोबर हर्षवर्धनजी पोपेडा साहेब या मान्यवरांच्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीराचा मानकरी ठरतोय. अर्थातच अमर चोपडे कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय, वन मॅन आर्मी म्हणून स्वतःला सिद्ध केलाय. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करायचं आहे. खूप चांगला खेळ संपूर्ण दिवसभर राहिला. मोठमोठ्या संघांना या स्पर्धेमध्ये मात देत असताना ज्यानं फायनलचा प्रवास केला, अर्थातच या स्पर्धेमध्ये मेगा फायनलमध्ये जरी पराभवाला सामोरा गेला असला तरी देखील खेळ मात्र कमालीचा राहिला. युवा खेळाडूंचा भरणा असलेला आर्यन 11 संघ ठरतोय या स्पर्धेचा उपविजेता, द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तर सर्वच मान्यवरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते चला मी विनंती करेल आमच्या आयोजन समितीला, ज्यांनी खूप सारी मेहनत या ठिकाणी घेतली. जोरे साहेब असतील, विक्रमजी पवार साहेब असतील, प्रसादजी टावरे असतील, मयूरजी वाक्षे असतील आणि त्याचबरोबर संदीप मास्तर यांनाही विनंती असेल की आपणही यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण वितरित करतो आहोत या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला युवा खेळाडूंचा सर्वाधिक भरणा असणारा संघ, अर्थातच आर्यन्स 11 ठरतोय या वर्षीचा डीजी माऊली मैत्री चषक 2026 द्वितीय क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम 10,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. तर एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो आर्यन 11 संघासाठी देखील व्हायला पाहिजेत. मोठमोठ्या संघांना नमवत असताना या संघानं फायनलमध्ये प्रवेश केला. शेवटच्या सामन्यामध्ये जरूर चुका झाल्या, परंतु खेळ मात्र कमालीचा संपूर्ण दिवसभर राहिला. आणि यानंतर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, पुन्हा एकदा मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते प्रथम क्रमांकाचं पारितोषिकही या ठिकाणी वितरित करायचं आहे. एक डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून तो या स्पर्धेमध्ये आला आणि आपलं अजिंक्यपद या ठिकाणी राखत असताना निर्विवाद वर्चस्व अनबेटन राहिलेला सुपर माऊली संघ ठरतो या वर्षीच्या डीजी माऊली मैत्री पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2026 चा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सुपर माऊली संघासाठी. I know I should sleep, but the डिफेंडिंग चॅम्पियन टायटल्स या संघानं डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये आला आणि आपल्या चॅम्पियनचा ताज या संघानं कायम राखला. अर्थातच या स्पर्धेचा विजेता संघ ठरला सुपर माऊली संघ. आणि विशेष म्हणजे या संघाची बांधणी देखील आपल्याला दिनकरजी पोपेडा साहेबांच्या संकल्पनेतून झालेली पाहायला मिळते. खरं तर याच खेळाडूंना घेऊन आणि आणखीन एक सन्मान आपण करणार आहोत. आज संपूर्ण दिवसभर बॉल बॉयची भूमिका ज्यानं खूप चांगल्या पद्धतीनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये बजावली, दर्शन निकम एक छोटा आमचा खेळाडू आहे, त्याला मात्र आपण सन्मानित करतो आहोत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॉल बॉयची भूमिका मी दिनकरजींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मात्र सन्मानित करायचं, या आमच्या बॉल बॉयला मात्र सन्मानित करायचं आहे. रामदासजी महानवर साहेब आणि त्याचबरोबर
दिनकरजी पोपेटा साहेब. आज संपूर्ण दिवसभर ज्या खेळाडूंना बॉल बॉयची भूमिका बजावली आणि या स्पर्धेमध्ये मैदानाच्या बाहेर जाणारे बहुतेक बॉल ज्यानं पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणला, दर्शन निकम हा मात्र या ठिकाणी एक विशेष सन्मानाचा मानकरी ठरतोय. तर या वर्षीची ही स्पर्धा आणि हा पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी समाप्त झाला असं आम्ही जाहीर करतो. पुढच्या वर्षी याच जोशामध्ये पुन्हा आपल्या सर्वांच्या समवेत जोडले जाऊया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.